श्री स्वामी समर्थ. हॅलो फ्रेंड्स, तर कसे आहात तुम्ही? तर जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं, आपण क्लास 8चा चॅप्टर 8 फोर्स अँड प्रेशर चॅप्टरच्या नंतर आफ्टर चॅप्टर एक्सरसाइज जे क्वेश्चन आहेत ते आपण सगळे बघणार आहोत आणि सगळे कवर करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे कॉन्फिडन्स येऊन जाईल. आणि मी तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सगळे प्रश्नांचे जे आन्सर आहे ते एकदम चांगले तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, जेणेकरून तुम्हाला समजून येईल की आपण जे व्हिडिओ लेक्चर मागं बघितले याचे की 2 पार्ट होते, पार्ट 1 आणि पार्ट 2. तुम्ही जर ते 2 पार्ट बघितले तुम्हाला समजून येईल की आपण व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळ्या कन्सेप्ट्स कवर केल्या आणि खूप इझी लँग्वेजमध्ये कवर केलं. तर बिना उशीर करता देर करता लगेच आपण सुरू करूया व्हिडिओ लेक्चरला. लेट्स गो. मित्रांनो, पेज नंबर 108वर दिलेला आहे. फर्स्ट क्वेश्चन त्याच्यामध्ये दिलेला आहे, गिव्ह 2 एक्झाम्पल्स इच ऑफ सिच्युएशन्स इन विच पुल अँड पुश टू चेंज द स्टेट ऑफ मोशन ऑफ ऑब्जेक्ट्स. इथं मित्रांनो एक्झाम्पल द्यायचं आहे पुश आणि पुलचं. जसं की मी म्हणलं होतं तुम्हाला, पुशमध्ये जे ऑब्जेक्ट असतं ते आपण त्याला दूर ओढायचा प्रयत्न करतो. जसं की एक हेवी जर बॉक्स आहे, समजा एका बॉक्समध्ये खूप सारे मूर्ती ठेवलेले आहे, आणि मला जर त्या मूर्ती जर एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये न्यायचे, तर मला काय करायला लागेल, त्यांना पुश करावं लागेल. म्हणजेच हे एक पुशचं एक्झाम्पल झालं. आणि जर पुल जर करायचं आहे, माझ्याकडे जर ओढायचं आहे, तर पुलचं जर तुम्हाला जर एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं, तर समजा एखादं वेल आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला मराठीतून, विहीर आहे एखादी, आणि विहिरीमधून जर मला पाणी काढायचं आहे, तर मी काय करेन, त्या दोरीला माझ्याकडे ओढण, म्हणजे जी दोरी असते ना, त्याला बकेट बांधलेली असते, त्या दोरीला माझ्याकडे ओढण, म्हणजे हे पूलचं एक्झाम्पल झालं. नंतर मित्रांनो, गिव्ह 2 एक्झाम्पल्स. क्वेश्चन नंबर 2, गिव्ह 2 एक्झाम्पल्स ऑफ सिच्युएशन्स इन विच अप्लाइड फोर्स कॉजेस अ चेंज इन शेप ऑफ ऑब्जेक्ट. इथं खूप सोपं आहे मित्रांनो, फक्त फोर्स अप्लाय करा आणि शेप ऑफ चेंज करा. जसं की मातीचा गोळा झाला नाही, तर मग एखादी जर प्लास्टिकची बॉटल आहे, आपण 20 रुपयाची प्लास्टिकची बॉटल घेतो बसमध्ये, फक्त यूज अँड थ्रो बॉटल, तिला आपण काय करतो, थोडंसंही प्रेस केलं की ती लगेच दबून जाते, म्हणजे काय होतं आहे, शेप चेंज होतो आहे, बस. नंतर मित्रांनो दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3, फिल इन द ब्लँक्स इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. टू ड्रॉ वॉटर फ्रॉम वी हॅव टू. मी हे एक्झाम्पल दिलं तुम्हाला. मला जर पाणी काढायचं आहे विहिरीतून, तो पुल करावं लागेल, माझ्याकडे ओढावं लागेल दोरीला, म्हणजेच पुल करावं लागेल, पुल ॲट द रोप. मित्रांनो, हे खूप सोपं आहे. मी थोडंसं हे तुम्ही छोटे फिल इन द ब्लँक्स मित्रांनो तुम्ही करून घ्या. मी तुम्हाला मोठे क्वेश्चन्स एक्सप्लेन करतो, जेणेकरून तुम्हाला जे मोठे जर क्वेश्चन आले तर त्याचे आन्सर करायला तुम्हाला लवकर समजून येईल याच्यामध्ये काय लिहायचं आहे आपल्याला. मित्रांनो, आपण क्वेश्चन नंबर 5 बघू. त्याच्यामध्ये दिलेलं आहे, इन द फॉलोइंग सिच्युएशन्स आयडेंटिफाय द एजंट एक्झर्टिंग द फोर्स अँड द ऑब्जेक्ट इन विच ॲक्ट्स, स्टेट द इफेक्ट ऑफ द फोर्स इन इच केस. स्क्वीजिंग अ पीस ऑफ लेमन बिटवीन 2 फिंगर्स टू एक्स्ट्रॅक्ट इज ज्यूस. मित्रांनो, हे जरा ह्याच्यामध्ये दिलेलं आहे, लेमनचं जर आपल्याला ज्यूस काढायचं आहे, म्हणजेच लिंबूचं जर ज्यूस काढायचं आहे, तर आपण काय करणार, सिम्पली आपण काय करतो, 2 बोटांच्या मध्ये घेतो आणि त्याला प्रेस करतो, म्हणजेच काय करतो आहे, मस्क्युलर फोर्स अप्लाय करतो आहे. आपला बॉडीचा जो फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स, त्याला यूज करतो आहे आणि लेमनला प्रेस करतो आहे. तर इथं मस्क्युलर फोर्स येईल याचं उत्तर. थोडंसं मित्रांनो डीपमध्ये लिहायचं, म्हणजे जसं की in squeezing a piece of lemon we use 2 fingers and therefore the muscular force is used to extract a juice from the lemon. म्हणजे थोडंसं जास्त 2-3 लाईनमध्ये जास्त डिस्क्राईब करून लिहायचं, पण खूप सोपं आहे. इथं मस्क्युलर फोर्स यूज झाला. नंतर टेकिंग अ पेस्ट फ्रॉम अ टूथपेस्ट ट्यूब, म्हणजेच ते कोलगेट असताना आपण नॉर्मल किंवा टूथपेस्ट पण म्हणू शकतो, ते जर बाहेर काढायचं असेल आपल्याला, तर आपण मस्क्युलर फोर्स यूज करतो. नंतर तिसरं आहे, लोड सस्पेंडेड फ्रॉम अ स्प्रिंग वाईल इट्स अदर एंड इज हुक टू फिक्स अ वॉल. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, ह्याच्यामध्ये असा प्रश्न दिलेला आहे मित्रांनो C नंबरला, की एक स्प्रिंग आहे जी की एका साईडनी हुकनी अटॅच आहे, म्हणजे वॉलला एक हुक लागलेला आहे आणि हुकला अटॅच आहे, आणि दुसरं एंड आहे ते फ्री आहे. तर काय करणार आपण, तर आपण आपल्यामध्ये तर घोडा असतेच, आपण काय करतो, स्प्रिंग जर दिसली तर आपण तिला दाबायचा प्रयत्न करतो, तिचा शेप म्हणजे कमी जास्त होतो. याच्यात आपल्याला खूप मजा येते. तेच याच्यामध्ये दिलेलं आहे, बाकी काहीच नाही मित्रांनो, अवघड काहीच नाही आहे. याच्यामध्ये फक्त दिलेलं एक स्प्रिंग आहे जी की एका हुकला कनेक्टेड आहे, जो की फिक्स आहे, आणि दुसरा आहे तो फ्री एंड आहे, जो की आपण म्हणजे त्याला खाली घेऊ शकतो किंवा वरी घेऊ शकतो, ओढू शकतो, ते आपल्या हातात आहे काय करायचं आहे. तर सिम्पली गेलं, तुम्हाला लिहायचं असेल तर काय लिहू शकता तुम्ही,
फ्री एंड आहे त्याला तुम्ही पुश करू शकता, जेणेकरून काय होईल, त्याची साईज कमी होईल आणि साईज वाढेल. बस एवढंच, बाकी काहीच नाही जास्त मोठं या क्वेश्चनमध्ये. खूप सिंपल क्वेश्चन आहे मित्रांनो. फक्त थोडंसं 2 ते 3 लाईनीमध्ये जास्त एक्स्ट्रॅक्ट करून लिहा बस एक्झाममध्ये, बाकी काहीच नाही. An athlete making a high jump to clear the bar at a certain height. मित्रांनो इथं दिलेलं आहे की एक ॲथलीट आहे, म्हणजे एक रनर आहे, एका रेसमध्ये जे पळतात ना त्याला ॲथलीट. चला ठीक आहे, ॲथलीट तर खूप प्रकारचे असतात, हे सोडायचे. फक्त एक ॲथलीट आहे ज्याला की जंप करायचे, खूप हाय जंप करायचे एका हाईटपर्यंत. तर तो काय करेन, सगळ्यात पहिले पायांना आहे तो खाली पुश करेन, म्हणजे पायांवर जोर देऊन खाली जोर लावून खाली वाकेल आणि एक खूप मोठी जंप लावेल. म्हणजेच त्यांनी काय केलं, पायांना खाली पुश केलं, म्हणजे तो खूप मोठी, जेणेकरून खूप मोठी जंप करू शकेल. बस एवढंच दिलेलं आहे मित्रांनो. नंतर क्वेश्चन नंबर 6मध्ये पाहिलं तर, अ ब्लॅक स्मिथ हॅमर्स अ हॉट पीस ऑफ आयरन वाईल मेकिंग अ टूल. हाऊ डज द फोर्स ड्यू टू हॅमरिंग अफेक्ट द पीस ऑफ आयरन. मित्रांनो एक ब्लॅक स्मिथ आहे जो की एक टूल बनवतो आहे. टूल झालं की आपण काय म्हणू शकतो, हातोडं झालं किंवा छन्नी झालं, जे की कन्स्ट्रक्शन साईटवर यूज होतात. जसं त्याला लोखंडापासून एखादं टूल बनवायचं आहे, तर तो काय करेन, हॅमर करतो आहे, म्हणजेच लोखंडाला मारतो आहे, खूप मारतो आहे आणि त्याचा शेप चेंज करतो आहे. किंवा म्हणजे सिम्पल प्रोसेस पण आहे की आपण त्याला खूप गरम करून पण चेंज करू शकतो. पण याच्यामध्ये जसं की दिलेलं आहे, हाऊ डज फोर्स ड्यू टू हॅमरिंग करतो आहे, म्हणजे खूप जास्त हातोडा मारून त्याचा शेप चेंज करतो आहे. तर तो काय करतो आहे, त्याचा बॉडीचा यूज करतो आहे, त्याच्या हातांचा यूज करतो आहे, म्हणजेच त्याचा मस्क्युलर फोर्स यूज करतो आहे. बस जसं की मी तुम्हाला फोर्सचे टाईप सांगितले, मस्क्युलर फोर्स, फ्रिक्शनल फोर्स, हे सगळे टाईप सांगितले. त्याच्यामधून फक्त या क्वेश्चन्समध्ये सांगायचं आहे की कोणचा फोर्स यूज आहे. बस. नंतर मित्रांनो क्वेश्चन नंबर 7 पण खूप सोपं आहे. ॲन इन्फ्लेटेड बलून वॉज प्लेस अगेन्स्ट वॉल आफ्टर इट हॅज बीन रब विथ अ पीस ऑफ सिंथेटिक क्लोथ. इट वॉज फाउंड फॉर्स. व्हॉट फोर्स माइट बी रिस्पॉन्सिबल फॉर द अट्रॅक्शन बिटवीन द वॉल अँड. हे तर मित्रांनो मी तुम्हाला म्हणजे खूप सोपं एक्झाम्पल आहे, पण तर चाल जाऊन सांगतो. तुम्ही कधी इथं काय झालं मित्रांनो, चार्ज तयार झाले यांच्यामध्ये. त्या स्केलमध्ये जे ऑइल लागलेलं होतं आणि ते आपण रब केलं आपण डोक्यावर, म्हणून डोक्यावरच्या केसांमध्ये आणि स्केलमध्ये चार्जेस तयार झाले, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, आणि त्याच्यामुळे केस आपले सरळ झाले. फक्त हे एवढंच दिलेलं आहे याच्यामध्ये, बाकी काहीच नाही मित्रांनो. खूप सोपे प्रश्न आहे. नेम द फोर्स ॲक्टिंग ऑन अ प्लास्टिक बकेट कंटेनिंग वॉटर हेल्ड अबव द ग्राउंड लेवल इन युअर हँड. डिस्कस वाय द फोर्स ॲक्टिंग ऑन द बकेट. हां मित्रांनो, हे 8 नंबरचं जे क्वेश्चन आहे ना, हे थोडंसं मला चांगलं वाटलं मित्रांनो. इथं दिलेलं आहे की एखादी जर बकेट आहे, बकेटला जर आपण जर वरती, म्हणजे त्याच्यात पाणी असेल काय 5 लिटर 6 लिटर काय पाणी असेल जे असेल, आपण जर त्याला बकेटला जर वरती जर ओढलं, तर ते चेंज इन स्टेट ऑफ मोशन, म्हणजेच विथ फोर्स का असं लागत नाही असं म्हणलेलं आहे. कारण की आपण मस्क्युलर फोर्स तर लावतो आहे, बकेट तर उचलतो आहे, मग फोर्स का नाही लागत. तर मित्रांनो इथं मॅग्निट्यूड फोर्स मी तुम्हाला सांगितलं होतं, मॅग्निट्यूडमध्ये मोजलं जातं फोर्सला, म्हणजे जूल तर युनिट आहेच, पण मॅग्निट्यूडमध्ये. तर मित्रांनो आपण जेव्हा बकेटला हेल्ड केलं, काय म्हणतात मराठीत, म्हणजे बकेटला जर वर ओढलं आणि जर तिथं जर 5 जूलचा जर फोर्स लागतो आहे, तर तोच खाली ग्रॅव्हिटी पण वळते बकेटला. म्हणजे ग्रॅव्हिटी काय करते, बकेट काय करेन, आपण जर बकेटला सिम्पली सोडलं तर ती काय होईल, धपकीन येऊन जमिनीवर पडेल, म्हणजेच ग्रॅव्हिटी पण त्याला वाढते. तर आपण जेवढं फोर्सने वरतून ओढतो आहे बकेटला, तेवढंच ग्रॅव्हिटी पण खालून वाढते. म्हणजे वरतून जर 5 जूलनी जर मी ओढतो आहे, तर ग्रॅव्हिटी खालून 5 जूलनी वाढायचा प्रयत्न करा. आणि नेट फोर्स हा सम असतो, म्हणजेच 2 डायरेक्शनमध्ये वरतून आणि खालून फोर्स लागतो आहे, तर त्याचा नेट वरतून 5 खालून 5 ते दोन्ही निगेटिव्ह होऊन जाईल आणि 0. म्हणून इथं नो चेंज इन स्टेट्स ऑफ मोशन असं सांगितलेलं आहे आणि फोर्स 0 लागतो असं म्हणलेलं आहे, कारण की आपण मॅग्निट्यूड बघतो. आणि जर डायरेक्शन जर आलं असतं, तर मग डायरेक्शन आलं असतं, तर मग मित्रांनो तुम्ही म्हणू शकत होते की 5 जो डायरेक्शन आहे तो नॉर्थ साईडला लागलेला आहे, वरच्या साईडने लागलेला आहे 5 जूलचा फोर्स. पण इथं फक्त मॅग्निट्यूड विचारलेलं आहे. मॅग्निट्यूडमध्ये फक्त आपल्याला व्हॅल्यू बघायला लागते, डायरेक्शन नाही. मित्रांनो हे 9th तुम्ही सॉल्व करून घ्या, खूप सोपं क्वेश्चन आहे. हाच कन्सेप्ट यूज होतो आहे त्याच्यामध्ये, तुम्हाला वाचलं की लगेच कळू नये. आणि मित्रांनो नंतर आपण जर 10 नंबरचा क्वेश्चन बघितलं तर, वेन यू फ्रेश द बल्ब ऑफ अ ड्रॉपर फिशनचं केप्टिंग वॉटर सीन एस्केपिंग फॉर्म ऑफ बल्ब्स. मित्रांनो या क्वेश्चनमध्ये खूप सिंपल क्वेश्चन आहे, फक्त क्वेश्चन थोडंसं मोठा दिलेला आहे, पण खूप सिंपल आहे. याच्या मागची जर कन्सेप्ट सांगायची म्हणलं तुम्हाला, तर एक छोटा जर बेबी असेल तुमच्या घरात, तर तुम्ही नाही तर
तुम्ही पाहिला असेल लहान बेबीचा जो ड्रॉपर असतो, ज्याने की एक आई असते ती आपल्या लहान बाळा औषध पाजते त्या ड्रॉपरने. ते ड्रॉपर जर पाण्यात घेतलं आणि त्याला जर दाबलं तर काय होतं, ते जे हवा आहे पूर्ण ती हवा बाहेर सोडून देतं. आणि त्यालाच जर ओपन केलं, म्हणजेच ते प्रेस केलेलं होतं ते जर सोडलं ड्रॉपलेटचं वरचा एंड, तर त्याच्यामध्ये पाणी पूर्ण एंटर होतं. म्हणजेच इथं होतं. तर हाच प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही ते प्रेस करता तर ही हवा सगळी बाहेर निघून जाते आणि नंतर सोडल्यावर ते ड्रॉपलेटमध्ये सगळं ते ड्रॉपलेट आहे सॉरी ड्रॉपर म्हणायचं, ड्रॉपलेट झालं, ड्रॉपरमध्ये पाणी जातात. हे कशामुळं? प्रेशर ऑफ वॉटरमुळं, ग्रॅव्हिटी ऑफ अर्थमुळं, शेप ऑफ रबर बॉल और ॲटमॉस्फेरिक प्रेशर. हे खूप सोपं आहे मित्रांनो, ॲटमॉस्फेरिक प्रेशरमुळं होतं आहे. मी जसं की तुम्हाला सांगितलं, बाहेरच्या गोष्टी आपल्यावर प्रेशर लावत असतात. मग ते ड्रॉपलेट असो, ड्रॉपर असो किंवा वॉटर असो किंवा ते कंटेनर असो, सगळ्या गोष्टींवर ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट होतं. ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसं ॲक्ट झालं मित्रांनो, तुम्ही जेव्हा वरच्या एंडला ते ड्रॉपर दाबलं तर काय झालं, ड्रॉपरचा एंड दाबला तर सगळी तिच्यातली जी हवा आहे ती बाहेर निघून गेली आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर तयार झाला. म्हणजे तुम्ही एम्प्टी केली ती पूर्ण स्पेस जी होती, तुम्ही जी दाबलेली होती ती पूर्ण स्पेस रिकामी गेली. तसंच ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट झालं आणि जिथून खालच्या साईडला होल होतं तिथून सगळं पाणी आत गेलं. ती जी एम्प्टी स्पेस होती, तुम्ही सोडलेली जी स्पेस होती एम्प्टी, ती भरायसाठी पूर्ण ते कंटेनरमध्ये म्हणजेच ड्रॉपरमध्ये सगळं ते वॉटर फिल झालं आणि ती स्पेस होती ती फिल होऊन गेली. म्हणून इथं ॲटमॉस्फेरिक प्रेशर ॲक्ट झालं. खूप सोपं कन्सेप्ट आहे मित्रांनो, काहीच नाही, फक्त क्वेश्चन थोडंसं मोठं. मित्रांनो मी असेच खूप सिम्पल लँग्वेजमध्ये सगळे चॅप्टर एक्सप्लेन करणार आहे आणि म्हणजे की तुम्हाला सगळे एक्झाममधले क्वेश्चन्स क्रॅक करशाल तुम्ही आणि नंतर आफ्टर चॅप्टर एक्सरसाइज क्वेश्चनही सॉल्व करून घेणार आहे. सबमिट करा बस, बाकी काहीच नाही. हॅव अ गुड डे.